छिक छिक नाही नाही हॅलो 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 छिक जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तुम्हा सर्वांना सप्रेम प्रेमाचा नमस्कार. मावळ तालुक्याचा वर्ल्ड कप स्वराज्य चषक 2026 दिवस क्रमांक 4 क्वार्टर फायनलचा सामना D11 कोटेश्वरवाडी विरुद्ध श्री अष्टविनायक व्हिजन देहू या दोन संघांमध्ये आपण पाहतोय मॅच इथे रंगताना पाहायला मिळते. आणि पहिल्या क्रमांकासाठी आपण पाहतोय इथे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनोज दाभाडे आणि आशिष दाभाडे आपण पाहतोय बॅटिंगसाठी दाखल झालेत. षटक क्रमांक पहिले घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये रोहित पवार इथे गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर स्कोरकार्डवरती दुहेरी अंक नोंदवला गेलाय. पहिल्या षटकामध्ये इथे आपण पाहता इथे धावांचा महापूर येणार का मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथे धावा बनणार का हे मात्र पाहायचंय. मनोज दाभाडे आक्रमण सेट ऑन फायर, चेंडू सीमा रेषा पार, डीप मिड विकेटला ठोकलाय षटकार. 6 धावा. षटकार येतोय आणि षटकाराच्या साह्याने धावफलकामध्ये 16 धावा आपण पाहतोय. मनोज दाभाडे इथे आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू 16 अंकावरती नाबाद आहे. काय सुरुवात मैदानावरती पाहायला मिळाली. स्वामी विवेकानंदांचे एक वाक्य आहे, ज्या गोष्टीची सुरुवात सुंदर त्या गोष्टीचा शेवट देखील सुंदर पाहायला मिळतो. जितना बड़ा संघर्ष उतनी शानदार जीत. संघर्ष करते हुए मत घबराना, क्योंकि संघर्ष के दौरान इंसान अकेला होता है, सफलता के बाद तो सारी दुनिया साथ होती है. संघर्ष एकट्याला करायचा आणि मैदानावरती आपण पाहतोय मनोज दाभाडेने केलेली स्टार्ट सुरुवात मैदानावरती इथे D11 कोटेश्वरवाडी संघासाठी आकर्षित करणारी आहे. यावेळीचा चेंडू इथे मात्र आपण पाहत आहे स्क्वेअर लेगला होता चेंडूला, तिथे मात्र केवळ दिशा दिलीत. क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडू पर्यंत येईल. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल. फील्ड केलाय. चेंडू फेकेपर्यंत मैदानावरती 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने सहाय्यानं धावफलकामध्ये 18 धावा आपण पाहतोय. सुंदर असं देखणं आयोजन आपण पाहतोय स्वराज्य चषकाचं. पर्व क्रमांक 9 आणि या पर्व क्रमांक 9चा आम्हा सर्वांना गर्व आणि अभिमान आहे. 9व्या पर्वामध्ये स्वराज्य चषकाची ही एक मानाची स्पर्धा आपण पाहतोय. मावळ तालुक्याचा वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेला संबोधले जाते. तुडुंब भरले नदी नाले सर सागराची येईल काय, लाख झाली खेळ तरी क्रिकेट सारखा होईल काय. जेवढं बैलगाडा घाटावरती प्रेम केले तेवढंच क्रिकेटच्या खेळावरती देखील या वरसे गावानं प्रेम केलेलं आहे. आज जर आपण पाहिलं तर क्रिकेट प्रेक्षक इथे मात्र गर्दी करू लागलेत आणि क्रिकेटची दर्दी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत असणार आहे. यावेळेस तिथे मात्र आपण पाहतोय टॉफेज आहे, मोठा फटका आशिष दाभाडे यांच्या बॅट मधनं चेंडू आपण पाहतोय सीमा रेषा पार. षटकार मुख्य व्यासपीठाला मानवंदना. षटक क्रमांक षटकार आलाय आणि षटकाराच्या साह्याने धावफलकामध्ये आपण पाहतोय D11 कोटेश्वरवाडी संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकामध्ये नोंदवल्या गेल्यात. 25 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ दी 0 विकेट. सलामीची जोडी आघाडीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र प्रचंड मोठे एफर्ट्स आणि प्रयत्न करतायत. मनोज दाभाडे आणि आशिष दाभाडे या जोडीकडनं मैदानावरती आपण पाहत आहे एक मोठी धावसंख्या उभारण्यासाठी प्रयत्न केला गेलाय आणि पहिल्या 6 चेंडूमध्ये 25 धावा पाहायला मिळाल्यात. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय सोमनाथ शेठ धामणकर या मान्यवरांचे ठिकाणी शुभागमन होते.
स्वराज्य चषक 2026 स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से मावळ या संपूर्ण आयोजकांच्या वतीनं मान्यवरांचं मनस्वी मनापासून स्वागत. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं संपले गेले 25 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 साठी आपण जर पाहिलं तर मयूर दांगट, देहुरोड या गावाला बिलॉंग करणारा मयूर दांगट आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक मध्ये सज्ज होताना पाहायला मिळेल. जाळं विणले गेलंय, क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहतोय. हलक्या हाताने तिथे मात्र आपण पाहतोय चेंडूला केवळ दिशा दिलीत. मनोज ताभडे यांनी चेंडू खेळलाय. शॉर्ट कव्हर पॉइंटला चेंडू फील्ड केला जाईल. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एक सिंगल धाव पळून पूर्ण केली गेली आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय 26 धावा धावफलकामध्ये स्कोरबोर्ड वरती नोंदवल्या गेल्यात. एक महाडदीप क्रिकेटचा सोहळा, दैदिप्यमान सोहळा, स्वराज्य चषक 2026 चा हा धगधगता थरार आपण मैदानावरती पाहतोय. दिवस क्रमांक 4, सुंदर चेंडू आहे तिथे मात्र आपण पाहतोय टॅप केलाय आणि कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. आशिष दाभाडेच्या बॅटमध्ये चेंडू एक टप्पा खात डीप कव्हर पॉइंट, सीमा रेषा पार, ए रास्ते हे चार के. स्वराज्य चषकाचा शानदार चौकार, 4 धावा. चार धावा चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये 30 अंक नोंदवला जातोय. षटक क्रमांक 2 क्रमांकाचं प्रगती पथावर आहे मयूर दांगट आपण पाहत आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये धावताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आहे, त्यानंतरच्या चेंडूवरती आशिष दाभाडेने खेळलेला चौकार पाहायला मिळालाय. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्न करावे लागणार आहे, संघर्ष द्यावा लागेल. श्री अष्टविनायक विजन क्रिकेट क्लब देहुरोड हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी. स्वराज्य चषक या स्पर्धेमध्ये एक विजेतेपद साकारलेलं आहे. मात्र आजच्या दिवसाचा शेवट कोण गोड करून जाणार आणि क्वार्टर फायनल जिंकत बक्षीस पात्र फेरीकडे जाणाऱ्या संघाचं नाव काय, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मात्र ही मॅच सांगून जाणार आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये गेलेला चेंडू आहे, 2 धावा प्राप्त होतील आणि या 2 धावांच्या सहाय्याने धावफलकामध्ये 32 धावा पाहायला मिळत आहेत. जो जीतेगा वही होगा सिकंदर, जितने वालों को ही बाजीगर कहलाता है. मैदानावरती आपण जर पाहिलं तर जिंकण्यासाठी सर्वजण आलेत, हार कोणालाच नको आहे. मात्र एकमेव असं ठिकाण आहे तिथे जाऊन आपण हार मागतो ते म्हणजे फुलवाल्याचं दुकान. मात्र इथे सगळे जिंकण्यासाठी आलेत. निर्धार केला या दोन्ही संघांनी, मात्र कोण जिंकून मेगा फायनल साठी पात्र ठरणार आहे, बक्षीस पात्र फेरीकडे जाणार हे पाहणार आहोत. एक टप्पा खा चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा चौकार येतोय आणि चौकाराच्या साह्याने धावफलकामध्ये आकडा बदलतोय. 36 धावा स्कोरबोर्ड मध्ये नोंदवल्या गेल्या. मयूर दांगट षटक क्रमांक 2 साठी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये धावताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 11 धावा खेळच होताना पाहायला मिळालेत मयूर दांगट या षटकामध्ये. 2 चौकार इथे मैदानावरती आले. त्यावेळेचा चेंडू तिथे मात्र आपण पाहतोय धीमा गतीने केला आहे आणि तिथे डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. धावबादची संधी आहे तिथे मैदानाच्या आतमध्ये चुकी घडलीत आणि या चुकीला माफी नाही. धावबादच्या रूपाने इथे पहिल्या क्रमांकाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावबाद. रडतो परशुराम पाळला कुणी हलवा ग, 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 रडतो परशुराम पाळला कुणी. पहा मित्रांनो, क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की जेवढा ताकदीचा खेळ आहे, रनआउट कोण आहे हे मात्र चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलाय. टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी केला जातोय. क्रिकेट आमचं पॅशन, क्रिकेट आमचं स्पिरिट आहे, क्रिकेट आमचं ड्रीम. क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे जोश आणि क्रिकेट म्हणजे प्रचंड मोठी मेहनत. स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से मावळ यांनी केलेलं देखणं सुंदर आयोजन नियोजन. आज मात्र याची देही याची डोळा आलेला सर्व क्रिकेट प्रेक्षक राजा वर्ग या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेतोय. cricklive.in च्या माध्यमातून देखील जोडल्या गेलेल्या असंख्य क्रिकेट प्रेक्षक मायबाप वर्गाचं देखील मनापासून स्वागत आहे. मावळ तालुक्याचा विश्वचषक म्हणून या स्पर्धेला खऱ्या अर्थाने 4 चांद लागले गेलेत. मात्र चर्चा खूप मोठी झालेली आहे स्वराज्य चषकाची. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे अजूनही निर्णय पेंडिंग आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. मयूर दांगटचं षटक आपण पाहतोय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी करत होता. मात्र शेवटच्या चेंडूवरती कॉल मिस कॉल पाहायला मिळाला.
आणि मात्र तिथे कोणत्या फलंदाजाला मात्र मैदान सोडावं लागेल हे मात्र पाहायचंय. त्यासाठीचा निर्णय पेंडिंग आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. अगदी दर्जेदार HD लाईव्ह आपण जर पाहिलं तर cricklife.in आहे. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय आशिष आणि मनोज दाभाडे या जोडीनं मात्र मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं तर एक दर्जेदार काम केलं. एक चांगला स्टार्ट, एक चांगली सुरुवात मैदानावरती देताना पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या पर्वामध्ये तोडफोड होताना पाहायला मिळाली. तोडाफोडा राज्य करा ही परिस्थिती मात्र D11 कोटेश्वरवाडीनं जी मात्र हाताळली. परिस्थिती हाताळणे खूप गरजेचं आहे. पाठीमागची मॅच आपण पाहिली 11 हडुमाड ठोंबरेवाडी विरुद्ध D11 कोटेश्वरवाडी. थोडासा प्रेशर दडपण D11 कोटेश्वरवाडी संघासमोर होता. मात्र ज्यावेळेस अभि दाभाडे मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याने जे 3 षटकार ठोकले ना त्यानंतर पूर्णपणे प्रेशर कमी केला. मॅच मध्ये देखील एक संतुलन महत्वाचं आहे. मनस्थिती खूप महत्वाची आहे आणि स्वतःवरती असणारा विश्वास हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. अजूनही चेक केले जाते. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. कोणत्याही खेळाडूचं नुकसान होणार नाही असं काम मात्र हे ऑफिशियल 3 पंच करत आहेत. अनिल माळी सर, विनोद जाधव सर आणि अंकुश राणा दाभाडे. आणि तिसऱ्या पंचांकडनं निर्णय आलाय. मनोज दाभाडे यांची विकेट आली. बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद आहे. रिप्ले इन ऍक्शन मध्ये आपण रिप्ले पाहू शकतो. पहिली विकेट आली मैदानाच्या आतमध्ये पहिलवान शामभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी संघाकडनं. शाम भाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाकडनं आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नवीन फलंदाज इथे दाखल होत आहेत. दीपक दादा दाभाडे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अनुभवाने भरलेली शिदोरी आहे. खूप क्रिकेट मैदानावरती D11 कोटेश्वरवाडी संघासाठी या मावळच्या मातीमध्ये खेळलाय. मात्र आज अनुभवाच्या शिदोरीने मैदानाच्या आतमध्ये कसं खेळणं गरजेचं आहे, संघर्ष मैदानावरती कसा दिला पाहिजे हे देखील आपण पाहिलंय. आशिष दाभाडे आणि दीपक दाभाडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल तर षटक क्रमांक 30 मैदानावरती सुरू होते आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये सुनील पालेकर या गोलंदाजांना इथे मैदानाच्या आतमध्ये पाचारण करण्यात आले. मैदानावरती पाहायचं मयूर दांगट यांनी दुसरं षटक हाताळले. पहिलं षटक देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे संपले गेले. 2 षटकं संपलीत. 12 चेंडूंचा खेळ मैदानावरती आटोपलाय आणि पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या डावामध्ये 37 धावा D11 कोटेश्वरवाडी संघाच्या स्कोर कार्ड वरती आहे. यावेळेचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा आर पार फरार. ए रास्ते हे चार के स्वराज्य चषकाचा दर्जेदार स्ट्रोक, 4 धावा चौकार. अग सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात. अग सुटला आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, जिंकण्याची प्रेरणा नक्की देऊन जाते. मैदानावरती आपण पाहतो इथे मात्र एक दर्जेदार चौकार पाहायला मिळालाय. दीपक दादा दाभाडे यांच्या बॅटमधनं सुरुवात झाली आणि सुनील पालेकर या गोलंदाजांवरती केले गेलेलं आक्रमण आहे. पुढे एकदा चांगला चेंडू नसेल हा चेंडू इथे आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेरून जाणार आहे. मुख्य मंच अनिल सर कळवतायत चेंडू वाईड असेल, अतिरिक्त आहे, अवांतर आहे. सुरुवात कशी झाली यावरती शेवट देखील अवलंबून असतो आणि इथे मात्र आपल्याला पाहायचे सुरुवात अतिशय स्फोटक पाहायला मिळाली D11 कोटेश्वरवाडी संघाकडनं. गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये षटक क्रमांक 3 साठी आपण पाहतोय सुनील पालेकर. गोलंदाज पुढे एकदा तयार. SP यावेळेचा चेंडू बुडवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत कव्हर पॉइंट मध्ये. चेंडूवरती सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला जाईल आणि फलंदाज दीपक दादा दाभाडे मैदानावरती बाद. D11 कोटेश्वरवाडी संघाकडनं बॅटर क्रमांक 2 बॅक टू द पेव्हिलियन.
दीपक दाभाडे यांची विकेट आली मैदानावरती. यशस्वी झेल देखील पाहायला मिळाला. बॅट्समन क्रमांक दुसरा मैदानावरती बाद झालाय D11 कोटेश्वरवाडी संघाकडनं. तर नवीन फलंदाज मैदानावरती अक्षय दाभाडे इथे दाखल होताना पाहायला मिळेल. सुनील पालेकर इथे षटक क्रमांक तिसरा हाताळतायत. गोलंदाजी मार्गस्थ करीत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आला. मात्र त्यानंतरच्या चेंडूवरती आपण पाहतोय व्हाईट बॉल पाहायला मिळाला आणि त्यानंतरचा चेंडू जर पाहिला तर तिथे विकेट आले. वन सावल्यांचा खेळ ज्याप्रमाणे निसर्ग चक्रामध्ये असतो त्याप्रमाणे देखील क्रिकेटच्या खेळामध्ये देखील हा खेळ चढ उतार पाहायला मिळतात. सूर्य उगवला, स्पर्धेला सुरुवात झाली, सूर्य डोक्यावरती आला. या स्पर्धेचा मध्यान्ह झालाय. सूर्य मावळतीकडे झुकताना पाहायला मिळतोय आणि आजच्या दिवसाचा रास्ता अस्त होताना पाहायला मिळेल. आज की शाम किसके नाम हे चित्र मात्र आपल्याला थोड्या वेळानंतर समजणार आहे. चेंडू अवांतर आहे, अतिरिक्त आहे. मुख्य पंचांच्या जमिनीला समांतर आलेत, चेंडू अवांतर आहे. एक बोनस रुपी धावेच्या मदतीने धावफलकावरती 43 धावा नोंदवल्या जात आहेत. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3चा खेळ प्रगती पथावर आहे. गोलंदाज सुनील पालेकर पुन्हा एकदा तयार. यावेळेसचा चेंडू तिथे मात्र आपण पाहतोय मोठा फटका. अक्षय दाभाडे ऑन फायर. चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. गगनभेदी गगनचुंबी फटका. षटकार 6 धावा. थँक्यू. षटकाराच्या साह्याने धावफलक मात्र आपण पाहतोय अर्धशतकाच्या उंबरट्यावरती जाऊन पोहोचले. 49 धावा धावफलकावरती आल्यात. स्कोर कार्ड आपण पाहतोय D11 कोटेश्वरवाडी संघाचं मात्र पुढे गेलंय. अक्षय दाभाडेकडे देखील ती ताकद आहे, क्षमता आहे, नजाकत आहे आणि दुसऱ्या बाजूला आशिष दाभाडे हा देखील खेळाडू महाड आहे. तूफानों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, मन में उम्मीद रखने वालों की हार बेकार नहीं होती. मैदानावरती तुम्हाला खेळावं लागेल, संघर्ष द्यावा लागणार आहे. शेवटची मॅच, क्वार्टर फायनलचा सामना, धगधगता थरार मैदानावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा हा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय सुरेख आहे. सुनील पालेकर यांचा चेंडू मात्र पाहायला मिळाला. अलॉंग द कार्पेट फटका मैदानावरती येतोय. चेंडू आपण पाहतोय अडवला जाईल. फील्ड केला गेलेला चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण मैदानावरती पाहायला मिळते आणि चेंडूला तिथे मात्र अडवत असताना तोपर्यंत खेळपट्टीवरती एक सिंगल धाव पडून पूर्ण झाली आणि D11 कोटेश्वरवाडी संघ अर्धशतक पूर्ण होतंय. 50 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये इथे मात्र आता थोडासा फेरबदलाव केला जाईल. अक्षय दाभाडेसाठी वेगळं क्षेत्ररक्षणाची सजावट होती, आता मात्र आशिष दाभाडेसाठी क्षेत्ररक्षण बदललंय. हा चेंडू मात्र इथे आपण पाहतोय फटका खेळायचा प्रयत्न आहे. तिथे मात्र मिड ऑफ मध्ये मयूर दांगट तिथे उभा आहे. चेंडू अडवला, फील्ड केला, तोपर्यंत एक सिंगल आली. एका वेगवान धावेच्या मदतीने धावफलकावरती 51 धावा ज्या मात्र पाहायला मिळाल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतो मैदानावरती सुरू आहे. 6 षटकांची मॅच आपण पाहतो मैदानावरती आहे. 51 धावा धावफलकावरती स्कोर कार्ड वरती बोर्ड ज्या मात्र नोंदवल्यात. अक्षयचा हा चेंडू तिथे, अक्षयने तिथे मात्र फटका खेळाय. सुनील पालेकर इथे गोलंदाजी करतात आणि दूरवरनं क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचते. सुंदर क्षेत्ररक्षण आहे. फील्ड केला गेलेला चेंडू तोपर्यंत मैदानावरती एक सिंगल घेतली जाईल. कलेक्शन देखील सुरेख पाहायला मिळतंय. तोपर्यंत एक सिंगलच्या साह्यानं धावफलक आपण पाहतोय पुढे झालाय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये जे मात्र संपलं गेलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी संघ 2 गडी बाद 52 धावा धावफलकामध्ये नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थं सुरू होईल आणि 4थ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केले जाईल हे मात्र या ठिकाणी पाहायचंय. 52 धावांवरती आपण पाहतोय 2 गडी बाद झालेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगचा पूर्वार्ध संपला गेलाय, उत्तरार्ध बाकी आहे. उर्वरित 18 चेंडूमध्ये D11 कोटेश्वरवाडी हा संघ किती धावा बनवणार, तर उरलेल्या 18 चेंडूमध्ये इथे श्री अष्टविनायक विजन देहुरोड हा संघ किती धावा ज्या मात्र खर्च करणार हे मात्र आपल्याला पुढचे 18 चेंडू सांगून जाणार आहे. पुढचा काळ आणि वेळ दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा आहे.
सूर्य मावळतीकडे झुकताना पाहायला मिळतोय आणि मावळच्या मातीतील हा एक दैदिप्यमान सोहळा आणि एक दर्जेदार क्रिकेटचा नाविन्यपूर्ण सोहळा आपण पाहतो. इथे मात्र स्वराज्य चषक 2026 ही स्पर्धा मात्र दिवस क्रमांक 4 साठी सायंकाळ 17 कडे आणि अंतिम चरणाकडे झुकताना पाहायला मिळाली. क्रिकेटचे गर्दी करतायत असंख्य क्रिकेट प्रेक्षक मायबाप वर्ग या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालाय. या स्पर्धेची खासियत खूप मोठी आहे की या स्पर्धेला प्रचंड मोठी गर्दी असते, प्रेक्षकांचा ओतप्रोत सहभाग असतो. सकाळ असो, दुपार असो, सायंकाळ सत्र असो, प्रचंड मोठ्या गर्दीने हे मैदान भरलं जाते. आणि इथे जर पाहिलं तर उर्से गावाला देखील खूप मोठा इतिहास आहे. हिंदकेसरी बैलगाड्याचा घाट जितका महत्वाचा आहे तितका स्वराज्य चषकाचा सोहळा देखील आज प्रचंड प्रेक्षकांच्या गर्दीने मात्र चिंब धावून निघालाय. याची देही याची डोळा आलेला क्रिकेट प्रेक्षक राजा भारावलाय. स्पर्धेमध्ये इथे कोण जिंकणार हे पाहण्यासाठी इथे मात्र आपण पाहत आहे प्रेक्षक राजाची हजेरी आहे. यावेळेस तिथे अक्षय दाभाडे आक्रमण करतोय आणि चेंडूला पाठवले डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. वाघांची धाड, फोडला पहाड षटकार. षटकार येतोय आणि षटकाराच्या साह्याने धावफलक आपण पाहतोय 58 या धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. अक्षय दाभाडे जर पाहिलं तर 4 चेंडूमध्ये 14 अंकावरती नाबाद आहे. गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 4 साठी विनीतला इथे मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित केलंय आणि विनीतचा पहिला चेंडू अक्षय दाभाडेने भिरकवलाय, सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय, एक षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला चेंडू आहे तिथे मात्र आपण पाहतोय फ्लिक केला हलक्या हातानं. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतोय, पोहोचतोय तोपर्यंत मैदानावरती एक सिंगल आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता मात्र नकार कळवला जाईल. एक सिंगल वरती समाधान मानावं लागेल आणि धावफलकामध्ये 59 धावा आपण पाहतो 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ज्या मात्र स्कोरबोर्ड मध्ये नोंदवलेल्या आहेत. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल, प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. आज मैदानावरती मात्र दिशाहीन गोलंदाजी इथे विनीतला करून दाखवावी लागणार आहे. अक्षयकडे प्रचंड मोठं सामर्थ्य आहे, प्रचंड मोठी मेहनत आहे, संघर्ष आहे. मात्र आशिष दाभाडे हा खेळाडू देखील मावळच्या मातीतील D11 कोटेश्वरवाडी संघासाठी एक दर्जेदार क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. अनुभव त्याच्याकडे देखील आहे. मात्र पाहावं लागेल विनीतच्या गोलंदाजी पुढे आशिष दाभाडेची बॅट कशा प्रकारे बोलणार. यावेळेस तिथे मात्र बॅटची एज टिपलाय झेल, सुरेख झेलची नोंद. फलंदाज क्रमांक 3 आशिष दाभाडे बॅक टू द पेव्हिलियन. D11 कोटेश्वरवाडी संघासाठी तिसरा हदरा, तिसरा धक्का, फलंदाज बाद. आशिष दाभाडे मैदानावरती बाद झालाय. तिसऱ्या क्रमांकाचा ब्रेक थ्रू D11 कोटेश्वरवाडी या संघाला मिळालाय. तर नवीन बॅट्समन आपण पाहतोय मैदानावरती अभि दाभाडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पाठीमागच्या मॅचचा एक दर्जेदार स्ट्रोक खेळायला खेळाडू आहे. 4 षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले. त्यावेळेसचा चेंडू तिथे मात्र बॅटची एज डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. चेंडू 2 धावा प्राप्त होतील आणि या 2 धावांच्या मदतीनं धावफलकामध्ये भरेल. 61 धावा धावफलकामध्ये येत आहेत. स्वतःच्या बळकटावरती विश्वास असणाऱ्या ना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करू शकत नाही. मैदानावरती ते धाडस करावं लागणार आहे. यावेळेसचा चेंडू तिथे मैदानावरती आपण पाहतोय फटका फसलाय. टॉप एज लागलेला चेंडू, मिस टाइम स्ट्रोक, टेकन, व्हेरी गुड कॅच, यशस्वी झेल, डीप मिड विकेट मध्ये टिपलाय झेल. अभि दाभाडेचा खेळ संपलाय. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज D11 कोटेश्वरवाडी संघाकडनं अभि दाभाडे बाद होईल. Thank you. 61 अंकावरती 4थ्या क्रमांकाचा बॅटर इथे अभि दाभाडे बाद होते. तर नवीन फलंदाज आकाश दाभाडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल.
धाडस इथे करावं लागणार आहे. खरे तर धाडस करणारा माणूस कधी भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस केल्याशिवाय राहत नाही. आणि धाडस केल्याशिवाय या जगात यश कोणालाच मिळत नाही. यश मिळवायचं असेल तर प्रचंड मोठं धाडस करावं लागणार आहे. आज मैदानावरती जर तुमच्या बचावाचा सर्वात मोठा पर्याय काय असेल तर ते म्हणजे आक्रमण आहे. आणि ते आक्रमण इथे करून दाखवावं लागणार आहे. त्यासाठी आकाश दाभाडे मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकतोय. मैदानावरती बॅट्समन आकाश दाभाडे दाखल झालाय. गोलंदाज विनीत. यावेळेसचा चेंडू पॉवरफुल हिट. मैदानाच्या आतमध्ये उठतायत अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. षटकार 6 धावा. वाले के लागून नादी माझे Thank you. उलगून टाक 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. विनीतचे षटक संपले जाते. पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी संघ आपण पाहतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 67 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. आकाश दाभाडे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दाखल झालाय आणि पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. अक्षय दाभाडेच्या बॅटमधून आपण पाहतोय आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 15 धावा पाहायला मिळाल्यात. मयूर दांगेटला इथे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आमंत्रित केले. गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये पाचारण करण्यात आले. अनुभव हा माणसाला परिपूर्ण बनवतोय. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जन्मता कोणीच परफेक्ट नसतं, त्याची प्रॅक्टिस त्याला परफेक्ट बनवते. प्रॅक्टिसने उतरलेले खेळाडू आज मैदानावरती इथे मात्र स्वराज्य चषकामध्ये पाहायला मिळतात. यावेळेस तिथे मात्र आपण पाहत आहे मोठा फटका होता. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल टेकन. व्हेरी गुड कॅच. काय झेल झालाय. कॅच ऑफ द मॅच आणि आजच्या दिवसाचा सर्वोत्कृष्ट झेल विनीतनं टिपलाय आणि मैदानावरती अक्षय दाभाडे इथे बाद होतोय. 5व्या क्रमांकाचा फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. सुरेश शेट कारके आणि सायकल सौजन्य ज्यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने आहे ते उद्योजक सन्माननीय अविनाश भाऊ वाळूंज या मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होते. स्वराज्य चषक 2026 मध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. अक्षय दाभाडे मैदानावरती बाद होते तर नवीन फलंदाज नथू दाभाडे मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅक टू द बॅक 2 मॅन ऑफ द मॅच नथू दाभाडेने घेतल्यात. मात्र संघ ज्या वेळेस अडचणीत आहे त्यावेळेस नथू दाभाडेने पूर्णपणे संघाचं प्रेशर आणि दडपण रिलीज केलंय. नथू दाभाडे मैदानाच्या आतमध्ये येतोय. बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल होत आहे. D11 कोटेश्वरवाडी संघासाठी आता मात्र उर्वरित चेंडूमध्ये बिगिट करायचे, मोठे फटके मैदानावरती द्यायचे. तोडाफोडा राज्य करा हे D11 कोटेश्वरवाडी संघाच्या समोर हे चित्र आहे. मात्र श्री अष्टविनायक व्हिजन देहुरोड या संघाला इथे मात्र धावा रोखायच्या. यावेळेचा चेंडू आहे तिथे मात्र ऑनसाइडला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत. डीप काउ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू अडवला जाईल. फील्ड केलाय आणि चेंडूची फेक देखील अचूक पाहायला मिळाली. मयूर दांगट या गोलंदाजाकडे देखील परिपूर्ण अनुभव आहे. मात्र या अनुभवाने तो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. स्वतःच्या हिमतीवरती मेहनत करून जगण्याची मजा आहे ती इतर कशातच नाही. आणि त्या हिमतीने मैदानाच्या आतमध्ये आणि त्या विश्वासाने इथे मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे. चांगला चेंडू होता तिथे मात्र आपण पाहतोय चेंडू ऑनसाइड ऑफसाइड रिजन मध्ये आहे. कव्हर पॉइंटला चेंडू खेळला जाईल. डीप कव्हर पॉइंट मध्ये चेंडू अडवला जातोय. फील्ड केला गेलाय. तोपर्यंत एक सिंगल 69 धावा धावफलकामध्ये आहेत. 5 गडी आतापर्यंत बाद झाले. 4.3 षटकांचा खेळ आपण पाहतोय अद्याप संपला गेलाय. षटक क्रमांक 5 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय मयूर दांगट या गोलंदाजांना धावताना पाहायला मिळत आहेत. सुंदर फटका आहे. यावेळेस चेंडू तिथे मात्र आपण पाहतोय खेळला जाईल. डीप काउ कॉर्नर रिजनला चेंडू अडवला जातोय. फील्ड केला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावरती तोपर्यंत एक सिंगल आहे. एकेरी दुहेरी धावा देखील D11 कोटेश्वरवाडी संघासाठी महत्वाच्या आहेत. तेवढ्या चौकार षटकारांच्या धावा देखील आज मैदानावरती खूप महत्वाच्या आहेत. आणि एक नामांकित स्वरूपाचा खेळ आपण पाहतोय हा क्रिकेट आहे. आणि त्या क्रिकेटसाठी मात्र जी जान लावून इथे मैदानावरती दोन्ही संघांचे प्रयत्न जे मात्र सुरू आहेत. वातावरण पेटून टाकलं होतं मनोज दाभाडेनं, आशिष दाभाडेनं.
मात्र त्यानंतर आपण पाहतोय ब्रेक थ्रू मिळत गेले आणि मैदानावरती फलंदाज देखील झटपट बाद होत गेलेत. मात्र शेवटच्या काही अंतिम चेंडूंपर्यंत इथे आपण पाहणार आहोत नथू दाभाडे आणि आकाश दाभाडे या दोन फलंदाजांकडनं कशा प्रकारे अटॅक केला जाईल ते मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. मयूर दांगड गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल. हा चेंडू तिथे मात्र मैदानावरती फुल पॉवरफुल सक्सेसफुल आकाश दाभाडे फायर ऑन. आकाश मार्गाने पाठवलाय गगनाला गवसणी घालणारा जबरदस्त तडाखा षटकार 6 धावा. थँक्यू. आकाश दाभाडेच्या बॅटमधनं अप्रतिम फटका पाहायला मिळालाय. मयूर दांगेटला इथे आसमान दाखवले. धावफलकावरती 76 धावांची नोंद होताना पाहायला मिळाली. यावेळेसचा चेंडू समोरच्या बाजूला एक टप्पा खात चेंडू येईल व्यासपीठावरती सीमा रेषेच्या पार 4 धावा चौकार. टाइम संपलेला आहे. 13 धावा या षटकामध्ये खर्च होताना पाहायला मिळाल्या आणि D11 कोटेश्वरवाडी संघ 5 षटकांच्या समाप्तीनंतर 80 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड सर्कल वरती घेऊन खेळावं लागणार आहे. तुमचा टाइम संपलेला आहे. बत्तीस मिनिटांचा कालावधी झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला एक खेळाडू हा 30 यार्ड सर्कल वरती घ्यावा लागेल. अतिशय काटेकोर नियोजन आहे. शिस्तबद्ध स्पर्धा आपण पाहतोय आणि वेळेला देखील अनन्यसाधारण महत्व आहे. वेळेला महत्व द्या. ज्या लोकांनी वेळेला महत्व दिलं ती लोक यशस्वी झाली. समय किसी का गुलाम नाही होता. आणि त्यासाठी मैदानावरती आपण पाहतोय प्रत्येक इनिंग साठी आपण जर पाहिलं तर ऑर्गनायझर कमिटीकडून कळवण्यात आलेल्या सूचनांनुसार इथे प्रत्येक डावाला आणि प्रत्येक इनिंगला टाइम दिलेला आहे. 80 धावा धावफलकावरती आहे 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक करण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये देहू रोड संघाकडनं रोहित पवार या गोलंदाजाला आमंत्रित केलंय. यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार टिप मिड विकेट मध्ये 4 धावा चौकार. प्रभावशाली फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. नथू दाभाडे यांच्या बॅटमधनं आपण पाहतो इथे चौकार येतोय. रोहित पवार या गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवरती इथे चौकार येतोय. 84 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. हा चेंडू पहा पुन्हा एकदा मैदानावरती. इथे मात्र आपण पाहतोय फटका खेळायचा प्रयत्न होता नथू दाभाडे यांचा. मात्र चेंडूचा आणि बॅटचा संपर्क झाला नाही. तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. चेक केले जाते. टेक्नॉलॉजीचा वापर आहे. वाईड साठी या ठिकाणी चेक केले जाणार आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. स्वराज्य चषक 2026 पर्व क्रमांक 9 आणि 9व्या पर्वामध्ये आपण पाहतोय इथे मात्र एक दर्जेदार आयोजन घेऊन भव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेटचा हा महारणे संग्राम आज 4थ्या दिवसामध्ये संपन्न होत आहे. सूर्य मावळतीकडे झुकलाय. थर्ड अंपायर डिसिजन. वाईड चेंडू आहे. वाईड +1 अशा 2 धावा भर देतील. स्कोर कार्डला पुढे घेऊन जातील. 86 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5.1 षटकाचा खेळ संपला गेलाय. नथू दाभाडे 3 चेंडू 6 अंकावरती नावाद. आकाशनं 4 चेंडूमध्ये 17 खेळल्यात. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा रोहित पवार. वा चांगला चेंडू मैदानावरती आहे. शपल होड खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आकाश दाभाडेचा पाहायला मिळाला. मात्र बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. एक चेंडू महत्वाचा आहे. एक धाव महत्वाची आहे आणि प्रत्येक धावेचं आणि प्रत्येक चेंडूचं महत्व तुम्हाला आज हा क्रिकेटचा खेळ इथे सांगून झालाय.
पुन्हा एकदा चांगला चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू तिथे मोठा फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येईल तोपर्यंत चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळतोय. एक टप्पा हा चेंडू सीमापार चौकार. थँक्यू. पहिला दिवस मैदानाच्या आतमध्ये गाजवलाय. क्वार्टर फायनल जिंकत बक्षीस पात्र फेरीकडे वाटचाल करणारा पहिल्या दिवसाचा मानकरी ठरलेला संघ संदीप भाऊ जाधव स्पोर्ट्स फाउंडेशन भाजे. दिवस क्रमांक 2 गाजवलाय राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट्स फाउंडेशन इंदोरी. आणि कालचा तिसरा दिवस या स्पर्धेमधून क्वार्टर फायनल जिंकत मेगा फायनलच्या दिवसाकरता वाटचाल करणारा संघ स्वराज्य स्पोर्ट्स फाउंडेशन अर्थात अविनाशदादा कारके आणि बाळाभाऊ धामनकर स्पोर्ट्स फाउंडेशन उर्से. यशवंत संघाने देखील बाजी मारलीत. मात्र आज चौथा दिवस कोण गाजवणार त्यासाठी मैदानावरती मॅच सुरू आहे. एक टप्पा हा चेंडू आपण पाहतोय वाईडिश लॉंगऑन मधनं सीमा पार 4 धावा चौकार. मात्र उद्या दिवस क्रमांक 5 या स्पर्धेचा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. शनिवार दिनांक 17/1/2026 नायरा 11 समता क्रिकेट क्लब वराळे विरुद्ध श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा ही पहिली मॅच उद्या सकाळी ठीक 9:30 वाजता आपण सुरू करणार आहोत. आणि नॉटी बॉय चिंचोली विरुद्ध 11 चॅलेंजर आडले हे नामवंत दिग्गज 4 संघ उद्या या स्पर्धेमध्ये जे मात्र खेळताना पाहायला मिळणार आहेत. धोफलकावरती 94 धावा आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक शेवटचं प्रगती पथावर आहे. रोहित पवार पुन्हा एकदा तयार. बॅटची एज आहे. आधुनिक किराणा मैदानावरती पाहायला मिळाला आहे. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूपर्यंत धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कलेक्शन थोडंसं खराब पाहायला मिळालं आणि तिथे 2 धावा प्राप्त झाल्यात पळून पूर्ण केल्या गेल्यात. आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलकामध्ये शांभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी संघ 6 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 96 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय दत्तात्रय शेठ शिंदे या मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होते. स्वराज्य चषक 2026 मध्ये स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से मावळ या आयोजकांच्या वतीनं मान्यवरांचं मनापासून स्वागत आहे. सेंटर ऑफ अट्रॅक्शन साठी मॅन ऑफ द सिरीज 2 व्हीलर बाईक आपण पाहतोय. याच नगरीचे कार्यक्षम माझे आदर्श सरपंच आणि क्रिकेट खेळाडूंच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा हक्काचं व्यक्तिमत्व अविनाशदादा कारके आणि याच नगरीचे उद्योजक सन्माननीय अक्षय भाऊ मच्छिंद्र धामणकर या 2 मान्यवरांकडून मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक हे सौजन्य मिळाले. उत्कृष्ट फलंदाजासाठी इलेक्ट्रिक बाईक सौजन्य उर्से नगरीच्या कार्यक्षम सरपंच कुमारी भारतीताई गावडे ताईंकडून हे सौजन्य आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाजासाठी इलेक्ट्रिक बाईक हे सौजन्य कैलासवासी श्री शिवाजीराव उत्तमराव भेगडे यांच्या स्मरणार्थ सिद्धार्थ शिवाजी भेगडे, अभिजित राजाराम सावंत, तुषारदादा संपत ठाकूर, सौरभ दिलीप आंबेकर आणि शुभम बाळू कारगे या सर्व सहकाऱ्यांकडनं उत्कृष्ट गोलंदाजासाठी इलेक्ट्रिक बाईक हे सौजन्य या ठिकाणी मिळालेलं आहे. सेंटर ऑफ अट्रॅक्शन आपण पाहतोय. मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर गाडी आहे आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी इलेक्ट्रिक बाईक, उत्कृष्ट गोलंदाजासाठी इलेक्ट्रिक बाईक आपण पाहतोय. युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण आहे. प्रथम क्रमांकासाठी 80,001 रुपयांचं पारितोषिक आणि ₹80,001 पारितोषिक. हॅलो
80,001 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि झळाळतं मानाचं करंडक आपण पाहतोय. द्वितीय क्रमांकासाठी 50,001 रुपयांचं पारितोषिक हॅलो हॅलो चेक हॅलो. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धर्म ऐकतो मराठी धर्मपंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मांडतो मराठी. महाराष्ट्राचा आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक आईचा पुत्र झाला. मराठ्यांच्या रक्तानं हा भगवा इतिहास लिहिला. जात धर्माचा शत्रू नव्हता तो आधार दिन दुबळ्यांना त्रिवार असावा मानाचा मुजरा गड कल्याणच्या श्रीमंतांना. नमस्कार मंडळी, रामराम तुम्हा सर्वांचं मावळच्या मातीमध्ये आणि या मावळच्या वर्ल्ड कप मध्ये मनापासून स्वागत आहे. दिवस क्रमांक 4 क्वार्टर फायनलचा धगधगता थरार मैदानावरती आपण पाहतोय आणि मैदानावरती इथे आपण पाहिलं तर दुसऱ्या डावाला प्रारंभ झालाय आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे धावबाद आहे की नाही हे मात्र चेक केलं जाणार आहे. तिसऱ्या पंचांकडे कॉल आलाय. अष्टविनायक व्हिजन क्रिकेट क्लब देहू रोड संघ मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र डावाला आकार देणाऱ्या फलंदाजांसाठी इथे मैदानाच्या आतमध्ये ईश्वर आणि दुसऱ्या बाजूला मयूर दांगड ही जोडी मैदानावरती आहे. अभि दाभाडेचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय आणि तिथे मैदानावरती थ्रो केला गेलाय. मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय यष्टांवरती देखील चेंडू लागला. कलेक्शन अतिशय सुरेख आहे. मात्र फलंदाज सेफ की अनसेफ हे मात्र या ठिकाणी कळवण्यात येणार आहे. चला विनंती राहणार आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या. तिसऱ्या पंचांचा कॉल काय असणार हे मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. चेक केले जाते टेक्नॉलॉजीचा वापर आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. ओयूटी आउट फलंदाज बाद आहे.
मयूर दांगटला परतावं लागते माघारी. स्वस्तामध्ये फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळतोय. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. सिनियर खेळाडूंचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन देणं म्हणजे क्रिकेट. संघात एकात्मता ठेवणं म्हणजे क्रिकेट आणि स्वतःच्या कौशल्यावरती गर्व नसणं म्हणजे क्रिकेट. आज तुम्ही हिरो आहात, उद्या व्हिलन ठराल म्हणजे क्रिकेट. आणि क्रिकेट आज आपण पाहतोय इथे स्वराज्य चषकामध्ये पाहायला मिळतोय. दोन मातबर दिग्गज संघांची इथे मात्र भेट झाली क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये. आणि इथे मात्र आपण पाहत आहे क्रिकेट प्रेक्षक राजा वर्ग आपण पाहिलं तर या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतोय. प्रेक्षक राजा वर्ग भारावलाय. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत या क्रिकेटच्या खेळामध्ये भविष्यवाणी कोणी करू शकत नाही. आणि भविष्यवाणी करणारा क्रिकेटचा खेळ नाही. मैदानावरती आपण पाहिलं इथे पहिल्या क्रमांकाचा बॅटर स्वस्तामध्ये बाद आहे. मयूर दांगट बाद झालाय तर नवीन फलंदाज रोहित पवार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. अष्टविनायक विजन क्रिकेट क्लब देहू रोड संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये आता रोहित पवार दाखल झालाय. नवीन खेळाडू आहे मात्र नव्या उमेदीनं आणि नव्या ताकदीनं मैदानाच्या आतमध्ये संघर्ष द्यावा लागणार आहे. मोठ्या आव्हानांचा बाटला करायचा आहे आणि त्या आव्हानासाठी मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र प्रयत्न कशा असणार हे मात्र आपल्याला पाहायचंय. अभि दाभाडेचा हा चेंडू मात्र इथे निर्धावी पडताना पाहायला मिळेल. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. एका अंकावरती धोफलक आहे. शून्यातून विश्व निर्माण करायचं आहे आणि विश्व निर्मितीकडे मात्र वाटचाल करायची आहे. मोठ्या धावांच्या पाठलागासाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष द्यायचा आहे. चांगला चेंडू तिथे आडव्या बॅट फटका खेळलाय आणि चेंडू आपण पाहतोय डीप मिड विकेट मध्ये एक टप्पा खास सीमारेषा पार. स्वराज्य चषकाला 2026 ला मानवंदना देणारा चौकार. 4 धावा. चार धावा चौकाराच्या साह्याने इथे आपण पाहतोय धावफलकामध्ये 5 धावांची नोंद होताना पाहायला मिळाली. हा चेंडू मात्र इथे आपण पाहतोय फटका खेळायचा प्रयत्न होता. अभि दाभाडेचा चेंडू अतिशय सुरेख पाहायला मिळतोय मात्र फलंदाज ईश्वर याचं शॉर्ट सिलेक्शन मात्र थोडस चुकताना पाहायला मिळालं. एका अंकावरती 5 धावा धावफलकामध्ये आहेत. एक गडी बाद आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर इथे पहिल्या क्रमांकाचं प्रगतीपथावर आहे. 38 सर्कल वरती इथे मात्र क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहतो D11 कोटेश्वरवाडी संघाकडनं आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अतिशय दर्जेदार चेंडू आहे. इम्प्रेस करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. इकॉनॉमिकल गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. अभिषेक दाभाडे या गोलंदाजाने करून दाखवली. 5 धावांचं षटक केवळ पाहायला मिळालं. एक विकेट या षटकामध्ये आली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्री अष्टविनायक विजन देहू रोड संघ दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करत असताना 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा धावफलकावरती नोंदवल्यात. उर्वरित सामना शिल्लक राहिलाय 30 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी 92 धावांची गरज आहे. सत्त्याण्णव धावांच्या पाठलागासाठी मैदानाच्या आतमध्ये संघ उतरलाय आणि 2 सलामीवीर पैकी एक सलामीवीर मयूर दांगट बाद झालाय. ईश्वर मैदानाच्या आतमध्ये आहे मात्र त्याला आता साथ देण्यासाठी नवीन फलंदाज रोहित पवार आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर षटक क्रमांक 2 साठी मैदानावरती आपण पाहतोय स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से मावळ या बॅनरच्या खाली जे प्रेक्षक राजा वर्ग तुम्ही पडद्यातून बाहेर आलेत ना त्या पडद्याच्या तसंच खाली जा आणि पाठीमागे बसा. बॉल लागला तर ऑर्गनायझर कमिटी जबाबदार नाही आणि डिक्लेरेशन झोन लाईव्ह येते. पडदा सोडा. खोलवर टप्प्याचा चेंडू बुडवलाय. आशिष दाभाडे झेल खाली. झेल टिपलाय. टेकन व्हेरी गुड कॅच. सुरेख झेलची नोंद. रोहित पवारचं खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. वातावरण पूर्णपणे चेंज झालंय. चला क्षेत्ररक्षण लावा.
5 अंकावरती दुसऱ्या क्रमांकाचा बॅटर मैदानावरती बाद 1.1 षटकाचा खेळ संपलाय. नथू दाभाडे इथे आपण पाहताय गोलंदाजीच्या ट्रॅक मध्ये दाखल झालेत आणि पहिला चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रोहित पवार या खेळाडूचा फटका फसलाय आणि तिथे सुंदर झेलची नोंद होताना पाहायला मिळाली. आशिष दाभाडेकडनं सुंदर झेल पाहायला मिळतोय आणि बॅटर क्रमांक 2 बाद होते तिसऱ्या क्रमांकासाठी इथे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र फलंदाजीच्या ट्रॅक मध्ये अमित लोट यांना पाहताय मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित केलंय. अमित लोट या खेळाडूकडे देखील आपण पाहतोय प्रचंड मोठं सामर्थ्य आहे. चांगला क्रिकेट खेळायला आहे, प्रदीर्घ काळ अनुभव आहे. मात्र इथे आपण पाहतोय नथू दाभाडे यांचा क्लास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. उडवला चेंडूला तिथे मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. मनोज चेंडूपर्यंत येण्याचा प्रयत्न करतील. सुंदर क्षेत्ररक्षण वा सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावरती केलं जाईल. फील्ड केला गेलेला चेंडू आणि चेंडू फेकेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावांच्या मदतीने 7 धावा धावफलकामध्ये आहेत. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.2 षटकं संपली गेलीत. निश्चितच आव्हान मोठं आहे. मात्र त्या आव्हानाचा पर्यंत जाण्यासाठीचा प्रवास देखील फार महत्वाचा आहे आणि तो प्रवास इथे मात्र करावा लागेल. एकेरी दुहेरी धावा जेवढ्या महत्वाच्या आहेत तेवढ्या चौकार षटकारांच्या धावा देखील आज श्री अष्टविनायक विजन क्रिकेट क्लब देहूरोड या संघासाठी महत्वाच्या असणार आहे. मात्र इकडे जर पाहिलं तर शंभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी संघ देखील आपण पाहतोय. अभि दाभाडे, नतू दाभाडे आहे, मनोज दाभाडे, आशिष दाभाडे आणि या दाभाडे ब्रदर्स यांना पाहत आहे. एक दर्जेदार नाविन्यपूर्ण क्रिकेट यांच्याकडे देखील आहे. मात्र कोडावरती भारी ठरणार हे मात्र या ठिकाणी पाहायचंय. शॉर्ट ऑन फुल करायचा प्रयत्न इथे अमित लोट या खेळाडूंचा होता. मात्र चेंडू आपण जर पाहिलं तर बॅटवरती मिडल होऊ शकणार आहे. अंगविधेयक चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पाहत आहे. डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळाला आहे. फुलटॉस चेंडू आहे. उडवलाय क्षेत्ररक्षक नाही तिथे. चेंडू आपण पाहतोय एक टप्पा खा चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पार. 4 धावा चौकार. थँक्यू. 4 धावा चौकाराच्या साह्याने 11 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये नोंदवल्या. दुहेरी अंकामध्ये स्कोर कार्डने प्रवेश केलाय. क्षेत्ररक्षणाची सजावट पुन्हा एकदा बदलली जाईल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आता मात्र मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण करेल. आशिष दाभाडे तिथे मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर जय दाभाडे आपण पाहतोय जो मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षण करत होता तो मात्र आता लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक म्हणून तिथे उभा राहणार आहे. प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षण बदलले जाते कारण असं म्हणतात की क्रिकेट हा खेळ जेवढा ताकदीचा आहे तेवढा युक्तीचा देखील आहे. अमित लोट साठी चेंडू आहे. तिथे मात्र आपण पाहतोय उडवलाय चेंडू उलट्या पावलांना. अमित दाभाडे चेंडू खाली वा सुंदर झेलची नोंद होताना पाहायला मिळाली. अमित लोटचा खेळ संपलाय. 3ऱ्या क्रमांकाचा बॅटर देहूरोड संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये बाद. थँक्यू. 11 धावा धावफलकावरती आहे. 3ऱ्या क्रमांकाचा बॅटर इथे बाद होतोय. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सोनू वाल्मिकी यांना आपण या ठिकाणी पाहतोय. पाठीमागच्या मॅच मध्ये सोनू वाल्मिकी यांचा देखील खेळ आपण पाहिलाय. कर्तृत्वाच्या अग्निबाणाने देहाचं गगड भेदून लख लख प्रकाश चोहीकडे पसरवावा असा खेळ आज तुम्हाला करून दाखवावा लागणार आहे. अष्टविनायक विजन क्रिकेट क्लब देहूरोड संघ आता मात्र थोडासा अडचणी सापडताना पाहायला मिळेल. कठीण परिस्थिती हाताळायची कारण 11 अंकावरती धावफलक आहे. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. 1.5 षटकाचा खेळ संपलाय. 25 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. विजयासाठी 86 धावांची गरज आहे. समोरच्या बाजूला इथे क्लास दाखवलाय. अप्रतिम देखणा स्ट्रोक सोनू वाल्मिकी यांच्या बॅटमधनं षटकार. 6 धावा.
षटकाराने इथे मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसरं संपले. नथू दाभाडे यांचं षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर श्री अष्टविनायक व्हिजन क्रिकेट क्लब देहू संघ 3 गडी बाद 17 धावा धावफलकावरती नोंदवल्यात. उर्वरित सामना शिल्लक राहिलाय 24 चेंडूंचा आणि विजयासाठी 80 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 साठी आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये मनोज दाभाडे, मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपण पाहतोय. इथे मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये सज्ज होताना पाहायला मिळेल. D11 कोटेश्वरवाडी संघाचे संघनायक आहे. इथे मात्र समोरच्या बाजूला चेंडू खेळला जाईल. आशिष तिथे मात्र चेंडूपर्यंत पोहोचतायत. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. तसं पाहायला गेलं तर फक्त एकच खेळ आहे, खेळताना जणू युद्धाचा डाव आहे, त्याला क्रिकेट असं डाव आहे. जी सरता सरत नाही, कधी संपत नाही, अशी जिंकण्याची हवा आहे, त्याला क्रिकेट असं नाव आहे. ही संधी आहे, दाखवून द्या जगात कोण चोर आणि कोण साव आहे, त्याला क्रिकेट असं नाव आहे. लक्ष आहे जिंकण्याचे, जिंकायचे खेळ फक्त नाही, आयुष्याचा डाव आहे, त्याला क्रिकेट असं नाव आहे. आणि ते क्रिकेट आणि क्रिकेट आज आपण पाहतोय उर्से नगरीमध्ये मात्र संपन्न होत आहे. निमित्त एकच आहे, मावळ तालुक्याचा वर्ल्ड कप स्वराज्य चषक 2026 पर्व क्रमांक 9. आणि या 9व्या पर्वामध्ये ही स्पर्धा मात्र या ठिकाणी अतिशय यशस्वी आयोजनामध्ये संपन्न केली जात आहे. आज स्पर्धेचा दिवस क्रमांक 4 आपण पाहतो. इथे मात्र संपन्न होते. नामवंत 4 संघ या स्पर्धेमध्ये आज इथे मात्र खेळताना पाहायला मिळालेत. मावळ तालुक्यातील उद्या 4 दिग्गज संघ इथे खेळणार आहे. मात्र आजच्या दिवसाचा शेवट कोण गोड करून जाणार हे मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. 20 धावा धफलकावरती येत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकाचं जे ऑन आहे प्रगती पथावर आहे. मनोज दाभाडे इथे षटक हाताळत आहेत. गोलंदाजीमध्ये आपण पाहताय इथे मनोज दाभाडेंनी अतिशय दर्जेदार गोलंदाजी साकारलीत. केवळ सिंगल धावा मैदानावरती आल्यात. पुढे एकदा चेंडू मात्र इथे आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट आहे. जय दाभाडे चेंडूपर्यंत पोहोचतोय. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावरती आहे. फील्ड केला गेलेला चेंडू एक सिंगल. थेंबे थेंबे तळे साचे बून बून से बनता है सागर, क्षणाक्षणांनी बनतं युग. एक धाव क्रिकेटमध्ये महत्वाची आहे. मात्र आता देहू संघाला ह्या एकेरी दुहेरी धावा आता मात्र थोड्याशा कमी पडताना पाहायला मिळतील. मात्र चौकार षटकारांच्या धावा ज्या मात्र अतिशय महत्वाच्या असणार आहेत. 22 अंकामध्ये धावफलक. इथे आपण पाहतोय मनोज दाभाडेने केलेली गोलंदाजी मात्र कमबॅक करणार आहे. सुंदर षटक मैदानावरती हाताळलंय. यावेळेस चेंडू सोनू वाल्मिकी यांनी मात्र इथे फटका खेळलाय. अक्षय चेंडू पर्यंत होते. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल. फील्ड केला गेलेला चेंडू आणि तोपर्यंत मिळालेली एक सिंगल. केवळ 6 धावा मनोज दाभाडेंनी इथे मात्र या षटकामध्ये खर्च केला. एक चांगलं षटक मैदानावरती हाताळलं गेलंय. कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. तर इथे श्री अष्टविनायक व्हिजन देहू संघ आपण पाहतोय 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. विजयासाठी 74 धावांची गरज आहे. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय विक्रम भाऊ कारके या मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होते. स्वराज्य चषक 2026 स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. सुधाकर भाऊ शिंदे आपण देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. आपलं देखील स्वराज्य चषकामध्ये मनापासून स्वागत. स्वप्नील शेठ आंबेकर उपस्थित होत आहेत. आपलं देखील स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून स्वागत आहे. आशिष दाभाडे यांच्याकडनं इथे आपण पाहतोय चेंडू फील्ड केला आणि चेंडूची फेक जर पाहिली तर अतिशय अचूक होती. एकदम यष्ट्यांच्या जवळून चेंडू निघून गेलाय. पाठीमागे बॅकअप आहे. चौथ्या षटकाला इथे सुरुवात झाली. अभिषेक दाभाडे आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये आहे. 2 धावा प्राप्त झाल्यात. सोनू वाल्मिकी ऑन स्ट्राईक. पुढे एकदा इथे मात्र आपण पाहतोय गर 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 विंगणारा चेंडू आहे. बॅकवर्ड पॉइंटला जातोय चेंडू. तिथे मात्र आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेकरता इथे पलायन झाले. 2 धावा आलेल्या आहेत. पहिल्या दिवसाचा मानकरी ठरलेला संघ संदीप भाऊ जाधव स्पोर्ट्स फाउंडेशन भाजे. दिवस क्रमांक 2 ज्यांनी गाजवला राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट्स फाउंडेशन इंदोरी. आणि कालचा दिवस क्रमांक 3 यांनी गाजवला स्वराज्य स्पोर्ट्स अर्थात अविनाशदादा कारके आणि बाळाभाऊ धामनकर स्पोर्ट्स फाउंडेशन यशवान उर्से संघाने इथे गाजवलाय. मात्र आजचा दिवसाचा 4थ्या क्रमांकाचा सामना संघ कोणता की आज 4थ्या दिवसामधनं बक्षीस पात्र फेरीकडे कोणता संघ वाटचाल करणार, त्या संघाचं नाव काय, त्यासाठी आपण पाहतोय ह्या क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अभि दाभाडेचे षटक आपण पाहतोय हाताळले जाते. पहिले 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये अतिशय सावधानतेने मैदानावरती केले. चांगलं षटक मैदानावरती हाताळलं. इथे मोठे विकेट होऊ दिले नाही. मात्र अष्टविनायक व्हिजन क्रिकेट क्लब संघ आता मात्र थोडासा
अवघड सिच्युएशन मध्ये जाताना पाहायला मिळतोय. कठीण परिस्थितीमध्ये तो मात्र संघ जाताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय येतोय. लेग बिफोर विकेट साठी इथे चेक केले जाणार आहे. फलंदाज सेफ की अनसेफ हे मात्र या ठिकाणी चेक केले जाईल. प्लेअर ऑफ द डे आपण पाहतोय सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे. प्रत्येक दिवशी प्लेअर ऑफ द डे साठी एक स्पोर्ट्स सायकल आपण या ठिकाणी देतोय. उर्सेनगरीचे उद्योजक हर्षल भाऊ कारके, ग्रामपंचायत सदस्य आकाश भाऊ सोनवणे, उद्योजक अविनाश दादा वाळुंज, उद्योजक सौरभ दादा गायकवाड आणि उर्सेनगरीचे उद्योजक माननीय श्री स्वप्नील दादा धामणकर या मान्यवरांकडनं प्लेअर ऑफ द डे साठी दररोज आपण पाहिलं तर एक स्पोर्ट्स सायकल या मान्यवरांकडनं या ठिकाणी हे सौजन्य मिळालेलं आहे. त्यांचे देखील मनस्वी आभार. साऊंड सिस्टम साठी सौजन्य. फलंदाज OUT आउट. तिसऱ्या पंचांचा कॉल आलाय. फलंदाज बाद आहे. थँक्यू. 28 धावा धावफलकावरती आहे. 4 गडी बाद झाले. 3.4 षटकाचा खेळ संपला गेलाय. 14 चेंडू आणि 69 धावांची गरज अजूनही संघाला इथे आहे विजय होण्यासाठी. देहूरोड संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. नवीन फलंदाज मोहड आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. साऊंड सिस्टम साठी सौजन्य आपण जर पाहिलं तर माजी सरपंच सन्माननीय दिगंबर किसन राऊत आणि आढेनगरीचे सरपंच पिंटू शेठ सुतार या दोन्ही मान्यवरांकडनं या साऊंड सिस्टम साठी सौजन्य मिळाले. त्यांचं देखील मनस्वी आभार आहे. जनसेट साठी सौजन्य देखील आपण पाहतोय ऋषीभाऊ मोरे उद्योजक या मान्यवरांकडनं आहे. उत्कृष्ट फलंदाज सिरीज साठी बॅट सौजन्य स्वराज्य स्पोर्ट्स आकाश शेठ दौंड या मान्यवरांकडनं हे सौजन्य मिळाले. मनस्वी आभार. चांगला फटका तिथे मैदानावरती आलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर चेंडू फील्ड केला गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर केवळ आणि केवळ एक सिंगल येईल. षटक क्रमांक संपला जाईल. चौथा आणि 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 गडी बाद 29 धावा स्कोरबोर्ड वरती आपण पाहिलं. उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 68 धावांची गरज. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. विजयासाठी 68 धावांची गरज आपण पाहतोय. श्री अष्टविनायक विजन क्रिकेट क्लब देहूरोड संघाला ही गरज मैदानावरती आहे. चांगला चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये येतोय. निर्धाव चेंडू असेल. गोलंदाजीच्या ट्रॅक मध्ये आपण पाहतोय नथू दाभाडे षटक क्रमांक 5 साठी मैदानाच्या आतमध्ये जे मात्र गोलंदाजीसाठी दाखल झालेत. पहिला चेंडू डॉट निर्धाव आहे. पुढे एकदा इथे मात्र आपण पाहतोय बॅटच्या टॉपिंगला लागलेला चेंडू कव्हर पॉइंटला तिथे मात्र आपण पाहतोय फटका आलाय. क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतायत. एक सिंगल घेतली जाईल आणि सिंगलच्या सहाय्याने धावफलकामध्ये आपण पाहतोय 30 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित आता मात्र सामना इथे मात्र आपण पाहतोय 10 चेंडूंचा शिल्लक 67 धावांची गरज आहे. देहूरोड संघासाठी मॅच मात्र आता थोडीशी अवघड झाली यावेळेस. वा सुंदर झेल टेकन. व्हेरी गुड कॅच. अक्षय दाभाडे यांच्याकडनं सुंदर झेल.
थँक्यू. 30 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4.3 षटकाचा खेळ अद्याप संपला गेलाय. नथू दाभाडे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आहेत. पुढे एकदा चांगला चेंडू मर्यादेच्या आतमध्ये केला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आशिष आहेत. अलंग द कार्पेट फटका खेळला. मर्यादावरती एक सिंगल आली. एका धावेच्या मदतीने धावफलकामध्ये 31 धावा आपण पाहतोय 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 8 चेंडू आणि 66 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. यावेळेस मात्र तिथे आपण पाहतोय टॉप एजला लागलेले चेंडू आहे. यष्टीरक्षक इथे मात्र आपण पाहतोय विस्फीड करतील. झेल सुटला गेलाय. मात्र निश्चित रूपानं D11 कोटेश्वरवाडी संघाने इथे अक्षरशः फलंदाजाच्या पायात बेड्या घातल्यात की काय अशा प्रकारची टिचून गोलंदाजी मैदानावरती करून दाखवली. पुढे एकदा मोठा फटका मैदानावरती आहे. तिथे क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली नथू दाभाडे झेल टिपतायत. सुंदर झेल मैदानावरती घेतला जाईल आणि इथे मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक देखील संपलं जाईल. 5व्या क्रमांकाचं 5 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. श्री अष्टविनायक विजन क्रिकेट क्लब देहू रोड संघ 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. उर्वरित सामना शिल्लक राहिलाय. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 66 धावा. गौरव दाभाडे आपण पाहत आहे शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये सज्ज होत आहेत. पहिल्या चेंडूवरती तिथे मात्र आपण आडव्या बॅटने फटकाव खेळताना पाहायला मिळाले. बॅट्समनच्या बॅटमधून चेंडू सीमा पार होतोय. 4 धावा चौकार आहे. थँक्यू. केवळ औपचारिकता सामन्यामध्ये आता मात्र शिल्लक राहिलेली पाहायला मिळेल. कारण D11 कोटेश्वरवाडी या संघाच्या बाजूने सामना झुकताना पाहायला मिळतोय. पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन कोटेश्वरवाडी संघ इथे मात्र आज संघ मॅच मध्ये त्यांना पाहायला मिळतोय. मात्र पुन्हा एकदा झंझावात केलाय. मोठा फटका मैदानावरती येतोय. गौरव दाभाडेवरती आक्रमण केलं जाईल. मैदानावरती नितेश तुसामतच्या बॅटमधनं षटकार आहे. हा चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. गौरवकडनं इथे मात्र आपण पाहतोय कमबॅक केलं गेलंय आणि तिथे विकेट येईल मैदानाच्या आतमध्ये. नितेश तुसामत मैदानावरती बाद होतोय. 7व्या क्रमांकाचा बॅटर बॅक टू द पेव्हिलियन. चला बॅट्समन या पटपट. के पान बनारस वाला चढ़ा टोल वाले बैंड बजाला क्या जो 41 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उर्वरित 3 चेंडू आणि 56 धावांची गरज आपण पाहतोय सामना जिंकण्यासाठी आहे. इथे मात्र आपण पाहतोय फटका खेळलाय. तो चेंडू देखील इथे मैदानाच्या आतमध्ये फटका फसलाय. मैदानावरती बॅट्समन क्रमांक 8वा मैदानावरती बाद होतोय. विकेट आली. फलंदाज पहिला मैदानावरती आपण पाहतोय. इथे मात्र पुन्हा एकदा विकेट आहे. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक राहिलाय. तो मात्र चेंडू आपल्याला खेळून काढायचा आहे. शेवटचा एक चेंडू आणि 56 धावांची गरज आहे. सामना पूर्णपणे आता मात्र D11 कोटेश्वरवाडी संघाकडनं झुकलाय आणि पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी या संघाने बाजी मारलीत आणि दिवस क्रमांक 4 गाजवला. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया D11 कोटेश्वरवाडी संघासाठी. अष्टविनायक विजन क्रिकेट क्लब देहू रोड संघ आज दिवसभराच्या सत्रामध्ये तुम्ही प्रेक्षकांची मन जिंकली आणि अतिशय दर्जेदार खेळ तुमचा या मैदानावरती पाहायला मिळालाय आणि तुम्हाला देखील स्वराज्य चषकाच्या वतीनं सन्मानित करण्यात येते. सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती या. प्लेयर ऑफ द मॅच या किताबाकडे जातोय. बॅक टू द बॅक तिसरा प्लेयर ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी 3 चेंडू 6 धावा नॉट आउट. एक चौकार खेळलाय. 2 षटकं केली. 14 धावा खर्च करत
4 विकेट्स प्राप्त कर